नमस्कार, आगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चटकदार चमचमीत झणझणीत कुठल्याच प्रकारचं वाटण घाटण न करता वांग्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघणे। करायला खूप सोपी आहे, पटकन बनवून तयार होते, चव्याची छान अफलातून येते। तुम्ही बघू शकता, मस्त तर्रीबाज लाजवाब आणि झणझणीत ही भाजी बनवून तयार होते। आणि मुळात म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। चला तर मग पटकन आपण रेसिपीकडे वळूया। मस्त फक्त नीट तोंडाला पाणी सुटेल मस्त अशी झणझणीत चविष्ट वांग्याची रस्सा भाजी लगेच करायला घेऊया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथं मी अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला, 4 चमचे किसलेलं सुकं खोबरं आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला। हा कांदा लसूण मसाला मी घरीच केलेला आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। चवीनुसार मीठ लागेल आणि आपल्याला भाजी बनवण्यासाठी वांगेसुद्धा लागणार आहे। तर इथं पाव किलो वांगी घेतली, एकदम अशी कोवळी आहे आणि फ्रेश आहे, तुम्ही बघू शकता। मस्त मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। याला अगोदरच कट करायचं नाही, अगोदर जर कट करून ठेवसान तर ती मग काळी पडू शकते। आपण लगेच हे लगोलग कट लावून घेऊ आणि लगेच भाजी करायला घेऊया। 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच इतका आलं आणि कोथिंबीर घेतली। अगदी छोटासा एक बारीक चिरलेला कांदा आहे आणि एक छोटंसं बारीक चिरलेलं टोमॅटो। आता आपल्याला वाटण घाटण अजिबात करायची गरज नाही, फक्त आपल्याला मिक्सरमध्ये सुकं किसलेलं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं मिक्सरला हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा घेऊ शकता। आता इथे बघा, मी मिक्सरला लसूण, खोबरं आणि आलं छान असं वाटून घेतलं, ओबडधोबड याची पेस्ट करून घेतली आहे। आता आपल्याला वांगी लगोलग कापून घ्यायची आहे। हे बघा, मी अशी कापून घेते। 4 भाग किंवा मग 2 भाग केले तरी चालेल, किंवा मग तुम्ही याचे तुकडेसुद्धा करून घेऊ शकता। आपण हे इथं रस्सा भाजी करत आहे, जे एकदम छोटं असलं त्याची मी असे 2 भागच करते। मस्त अशी एकदम फ्रेश आणि कोवळी वांगी घेतली आहे, जी खाताना खूप अशी छान लागेल। वांगी निवडताना अशी कोवळीच बघून घ्यायची। सगळ्या वांग्याला अशा प्रकारे कट लावून घेऊया। बघा, इथे मी वांगी छान अशी कट करून घेतली, काहीची 2 भाग केले आणि काहीची 4 भाग केले। बघा, एकदम छोटी आहे त्याची 2 भाग केले आणि जे साधारण अशी आहे त्याचे 4 भाग केले। आता लगोलग आपल्याला यामध्ये मीठ लावायचं आहे। तर बघा, हे मीठ लावणं गरजेचं आहे, याने वांग्याला खूप अशी छान चव येईल आणि छान असं चोळून याला लावायचं। बघा, या पद्धतीने वांगी खाताना अजिबात ते अळणी लागतील नाही, छान असे चवदार लागतील, म्हणून असं मीठ यामध्ये चोळून घ्यायचं। आता बघा, इथे पातेल्यामध्ये 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये आपल्याला वांगे हलकेशी फ्राय करून घ्यायचे आहे। बघा, इथं काटेरी वांगी होती, त्याचे मी काटे काढून घेतले आहे, हे सांगायला विसरली होती। आणि वांगे छान हे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। वांगी तेलामध्ये परतल्याने वांग्याला खूप अशी छान चव येते, म्हणून हे करणं गरजेचं आहे। हलकेशी याला फ्राय करून घेऊया। आता यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे। बघा, इथं एक वाफ काढून घेतली आहे। आता वांगी लगेच तेलामधून काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपल्याला आणखी थोडंसं तेल घालायचं आहे। बघा, इथे 1 चमचा मी आणखी तेल घातलं आहे। आता यामध्ये घालायची मोहरी व्यवस्थित अशी फुलून घेऊया। बघा, मोहरी छान सुटली की यावर घालायचं जिरं, मोहरी छान फुलून घ्यायची व्यवस्थित। आता यामध्ये जाईल एक बारीक चिरलेला कांदा, हा हलकासा गुलाबी रंगावर परतून घेऊया। इथं हलकासा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटो एकदम असा मऊ शिजून घ्यायचा। टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण मी घालते। बघा, इथं टोमॅटो घालून घेतलं। आता यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, मीठ बेतानच घालायचं, फक्त चवीप्रमाणे थोडं मीठ घालूया, जास्त मीठ घालू नका। आपण वांग्याला मीठ लावलं आहे। टोमॅटो असा एकदम मऊ शिजून घेऊया। आता बघा, टोमॅटो एकदम असा मऊ शिजला आहे। यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जे आपण आधी लसूण,
कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस जो वाटून घेतला ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. बघा इथे 3 मिनटं मस्त हे वाटण मी परतून घेतलं. आता यामध्ये जातील सुके मसाले. सर्वात आधी लाल तिखट, हळद आणि घरगुती बनवलेला कांदा लसूण मसाला. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा. आता हा सगळा मसाला तेलामध्ये 3-4 मिनटं खमंग असा परतून घ्यायचा आहे. मसाला मस्त असा परतून घेतला. काही तवंग आला या मसाल्याला, मस्त तेल सुटलं कढईने. आता यामध्ये घालायचे जे आपण आधी फ्राय करून घेतलेली वांगी होती यामध्ये घालून घेऊया. तर आपण हे मस्त वाटण न करता चमचमीत अशी वांग्याची भाजी करत आहे. आता यामध्ये घालूया 1 ग्लास पाणी. आणखी 1 ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेते. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त तवंग आला याला. आता सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला भाजलेला शेंगदाण्याचा कूट मिसळून घ्यायचं आहे आणि यावर ठेवायचं झाकण आणि 7 ते 8 मिनटं ही भाजी व्यवस्थित शिजून घेऊया. कोवळी वांगी आहे त्यामुळे शिजायला बराच वेळ लागत नाही, पटकन शिजून जाते. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि ही भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. आता इथे जवळपास 7 ते 8 मिनटं झाले आहे. झाकण उघडून बघूया. मी गॅस बंद करून घेतला आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली इथं लाजवाब तर्रीबाज अशी चमचमीत आणि झणझणीत वांग्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता तवंगही खूप छान आला याला बघा. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मिसळून घ्यायची. बघा मस्त चमचमीत झणझणीत आणि तर्रीबाज वांग्याची भाजी बनवून तयार आहे. करायला खूप अशी सोपी आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाल्ली तरी चालेल. खूप अशी छान लागते. भाकरी यामध्ये कुस्करून खायची वेगळीच मजा आहे. मस्त कोवळी वांगी आहे, खूप छान लागते ही भाजी. अजिबात वाटण न करता मस्त चमचमीत आणि झणझणीत ही भाजी बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.